मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो इतिहास साक्षी आहे की तुमचं साम्राज्य कितीही मोठं असो, तुमच्याकडे कितीही अफाट संपत्ती असली, कितीही मोठी सेना असली तरी सुद्धा छोटा शत्रू सुद्धा तुम्हाला युद्धभूमीत हरवू शकतो जर तुमच्या गोट्यातला विभीषण त्याने आपल्यात सामील करून घेतला। कारण त्या विभीषणला तुमची ताकद, तुमची रणनीती, तुमची दुखती नस कुठे आहे हे सगळी माहिती असते। आणि एकदा का तो व्यक्ती, तो विभीषण शत्रूला जाऊन मिळाला तर तो शत्रू तुम्हाला सहजपणे कोणत्याही प्रकारचे मोठे युद्ध न करता सुद्धा तुम्हाला हरवू शकतो आणि युद्धात तुमची पराजय ही निश्चित असते। आणि अशाच प्रकारची परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी निर्माण झाली आहे। आणि यात विशेष गोष्ट म्हणजे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की हे सगळे विभीषण उद्धव ठाकरेंनी आपल्यासाठी स्वतःच निर्माण करून घेतलेले आहेत। आणि असाच एक विभीषण किशोर तिवारी हे मागचे 2 दिवस झाले न्यूज चॅनलवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य देत सुटलेले आहेत। वेगवेगळ्या न्यूज चॅनलला त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेत आणि त्यांनी जे खुलासे त्याच्यात केलेत ना ते विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत। अडाणी अंबानींकडून कशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी करोड रुपये घेतलेत, दिशा सालियांच्या केसमध्ये आदित्य ठाकरेंचं कनेक्शन असोत, उमेदवारांकडून पैसे घेण्यात असोत आणि कशा प्रकारे एक चांडाळ चौकडी ही उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला एक घेरा करून बसली आहे, असे अनेक खुलासे त्यांनी केलेले आहेत। आणि कालपर्यंत जे स्वतःला त्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणवत होते, जे कालपर्यंत डिबेट्समध्ये जाऊन उद्धव ठाकरेंची बाजू मांडत होते, त्या किशोर तिवारींना काय झालं अचानक आणि का ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अशा प्रकारचे वक्तव्य देत आहेत, त्यामागचं कारण काय जेव्हा तुम्हाला कळेल ना तुम्ही सुद्धा हसाल, लिटरली हसाल। कारण केवळ एवढंच आहे की एबीपी माझाचा एक 0 आवरचा कार्यक्रम असतं, रात्री 8:30ला डिबेट झाली, त्याच्यात त्यांना एक प्रश्न विचारला की विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता जे पराजय तुम्हाला भेटले तर मग संघटना बांधणीसाठी तुम्ही काय करणार आहात। तर त्याविषयी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर एक छोटीशी टीका केली, केवळ एवढंच म्हटलं की बोलताना त्यांना विचार केला पाहिजे। आणि याच टीकेला पकडून 8:30ला डिबेट झाली, 8:45ला ठीक 15 मिनिटांनंतर पक्षातून त्यांना काढण्यात आलं, त्यांची हकलपट्टी झाली। कारण काय, तर संजय राऊतांवर फक्त एक वक्तव्य केलं म्हणून। अशा प्रकारची राजेशाही, हुकुमशाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुरू आहे। आणि त्यामुळे किशोर तिवारींनी सुद्धा ती लाईन मनात घेतली आहे वाटतं। ते म्हणतात ना की हम तो डूबे है सनम तुम्हें भी लेके डूबेंगे, असंच किशोर तिवारी सध्या करतायत। कारण सगळ्यात पहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला जी चांडाळ चौकडी ज्याला किशोर तिवारी म्हणतायत त्याच्याविषयी त्यांनी खुलासा केला आहे। आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यांनी वक्तव्य केलं आहे। त्यांनी म्हटलं की आता तो मिलिंद नार्वेकर, त्याची संपत्ती बघा, त्याचा बंगला बघा, पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिवसैनिकांची एवढी संपत्ती कशी असू शकते आणि ती संपत्ती शिवसैनिक मिळवूच कशी शकतो, कारण तो पूर्ण वेळ काम करतोय आणि ह्याच्यातून पैसे तर भेटत नाहीत, तो विचारधारेसाठी काम करतो, मग हे बंगला, हे संपत्ती येते तरी कशी, असा प्रश्न त्यांनी उभा केला आहे। त्यानंतर पुढे ते म्हणतात की तो प्रामाणिक कोणासाठी आहे, देवेंद्र फडणवीसांसाठी आहे, खोक्यांसाठी आहे, एकनाथ शिंदेंसाठी आहे की उद्धव ठाकरेंसाठी आहे। आणि खरं सांगू मित्रांनो, हा प्रश्न मला पण पडला आहे की मिलिंद नार्वेकर हे कोणासाठी प्रामाणिक आहेत। कधी ते नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करतात, कधी ते शरद पवारांची प्रशंसा करतात, कधी ते एकनाथ शिंदेंची सुद्धा प्रशंसा करायला मागे राहत नाही आहेत, देवेंद्र फडणवीसांची तर करतातच। त्यामुळे ते कोणाचे माणूस आहेत हे मला सुद्धा प्रश्न पडला आहे। त्यामुळे किशोर तिवारींचा हा प्रश्न खरंच व्हॅलिड आहे। आणि यानंतर ते पुढे म्हणतात की उद्धव ठाकरेंकडं कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळच नाही आहे। आणि त्याचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलंच की कशाप्रकारे उमेदवारांना तिकीट विकण्यात आली आहे आणि ज्यांना तिकीट विकली आहे त्यांना कसं वेळ दिलं जातं आहे, त्यांचं काम करण्यासाठी कसं कार्यकर्त्यांना भाग पाडण्यात येतं आहे, हे सगळे खुलासे त्यांनी केलेले आहेत। आणि असं हे सगळं बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी एक फार मोठा खुलासा केलेला आहे। दिशा सालियान या केसमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे म्हणत होते आणि अजूनही म्हणतायत की त्या रात्री दिशा सालियानला किंवा त्याच्या अगोदरसुद्धा मी कधी भेटलेलोच नाही आहे आणि त्यांच्या आईच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं निधन झालेलं होतं आणि त्या कारणास्तव ते दवाखान्यात गेलेले होते आणि त्यामुळं त्यांचं आणि दिशा सालियान यांची भेट होऊ शकतच नाही। आणि यावर खुलासा करताना किशोर तिवारी यांनी म्हटलंय की आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते तेव्हा दिशा सालियान हिच्या घरी तुम्ही गेला होतात, म्हणजे ते गेले होते, पार्टी अटेंड त्यांनी केली होती आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली। आणि मोदींची इच्छा ज्या दिवशी होईल तेव्हा सगळा भ्रष्टाचार ते काढून मोकळे होतील, म्हणजे सगळे पुरावे हे सरकारकडे आहेत। सरकारच्या मनात ज्यावेळी येईल की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करायची आहे त्या दिवशी हे दोघेही
तुरुंगवास भोगतील, कोठडीत असतील, अशा प्रकारचा मोठा खुलासा, एक प्रकारे गौप्यस्फोट म्हणायला हे किशोर तिवारी यांनी केलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं सुद्धा की माझे कनेक्शन लावून मी पर्सनली तिथे जाऊन आदित्य ठाकरे यांची सुटका करून घेतलेली होती, या प्रकरणातून त्यांची बाजू मी मांडलेली होती, असं किशोर तिवारी म्हणतात. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आदित्य ठाकरे हे केवळ बांगलादेशी मतांमुळेच निवडून आलेले आहेत, अशा प्रकारचा खुलासा सुद्धा त्यांनी केला आहे. आणि हेच शिवसेनेचं खरं हिंदुत्व आहे मित्रांनो. विचार करा, ज्यांचे सुपुत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे स्वतः जर बांगलादेशी मुसलमान यांच्या मतांवर निवडून येत असतील आणि त्यांच्या संरक्षणासाठी मैदानात उतरत असतील, त्यांना सुखसुविधा भेटाव्यात म्हणून त्यासाठी प्रयत्न करत असतील, तर हिंदुत्वासाठी काय काम करतील? कारण बाळासाहेबांनी तर खुलेपणानं म्हटलेलं होतं, जाहीर केलेलं होतं की माझी सत्ता जेव्हा येईल, आणि यासाठी त्यांनी प्रयत्नही केलेले होते की बांगलादेशींना मी लात मारून या देशाच्या बाहेर काढीन, आणि एक सुद्धा बांगलादेश मला दिसला त्याला त्या जागीच मी तिथून हाकलवीन, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेली होती, घोषणा केलेली होती. आणि त्यांचे सुपुत्र, त्यांचे नातू आज हे बांगलादेशी मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी अपीजमेंट पॉलिटिक्स करतायत, मुसलमानांची बाजू मांडतायत. आणि विश्वास होत नाही आहे की एकेकाळी हे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणायचे. आणि यानंतर त्यांनी पुढे म्हटलं, किशोर तिवारी यांनी खुलासा केला की जेव्हा ते डिबेटमध्ये जायचे आणि जेव्हा काँग्रेस हिंदू धर्मावर प्रश्न उचलायची, सावरकरांची एक प्रकारे बदनामी करायची, जेव्हा त्या विरोधात उत्तर देण्यासाठी ते डिबेटमध्ये जायचे, तेव्हा त्यांना वरून मेसेज देण्यात आला. वरिष्ठ नेते त्यांचे जसे की संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, विनायक राऊत असतील, या सगळ्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेस विरोधात बोलू नका, हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी डिबेटमध्ये जाऊ नका. हे स्वतः या नेत्यांनी किशोर तिवारी यांना सांगितलं आहे, असं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हिंदुत्व हे केवळ ढोंग आहे. उद्धव ठाकरे हे केवळ आणि केवळ मतांसाठी राजनीती करतात आणि त्यांना लोकांच्या भावनेशी काहीही पडलेलं नाही आहे. त्यांना ना हिंदुत्व कळतं, ना सेक्युलरिझम कळतं, ना कुठलीही विचारधारा त्यांना कळते. त्यांना केवळ वोट बँक पॉलिटिक्स करायची आहे आणि कसेही करून आपले किसे हे करोडो रुपयांनी भरायचे. आणि पैशाने आठवलं मित्रांनो, मुंबईमध्ये निवडणूक लढवण्यासाठी ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 100 जागा लढवायला जी पैशाची गरज होती, ते पैसे त्यांना अंबानी आणि अडाणीकडून मिळालेले होते. जवळपास 500-600 कोटी रुपये हे त्यांनी दिलेत. म्हणजे अडाणी आणि अंबानींनी उद्धव ठाकरेंना जवळपास 600 कोटी रुपये पुरवलेत, अशा प्रकारचा मोठा खुलासा सुद्धा किशोर तिवारी यांनी केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा अडाणी हा BJPसाठी काम करतो किंवा BJP अडाणीसाठी काम करते, अशा प्रकारचे आरोप जेव्हा लागतात ना, तेव्हा त्यांनी सुद्धा अडाणीकडून किती मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेत. आणि शरद पवार तुम्हाला माहितीच आहेत कशा प्रकारे बैठका त्यांच्या झालेल्या होत्या. त्यामुळे हे सगळेच अडाणीकडून पैसे घेतात हे स्पष्टपणे आता समोर आलेलं आहे. त्यामुळे केवळ एका पक्षाला आरोप लावून आम्हीच एक सर्वत्र दुधाने नाहून आहोत, आम्ही स्वच्छ आहोत, आम्ही कोणाकडूनच पैसे घेतले नाहीत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी काम करतो, अशा प्रकारचे जेव्हा डिंग्या मारल्या जातात, तेव्हा त्यांचेच प्रवक्ते बाहेर येऊन असे खुलासे करतात, तेव्हा त्यांच्या तोंडावर त्यांची इज्जत ही काढली जाते, त्यांचे कपडे हे फाडले जातात. त्यामुळे मित्रांनो, मला तर असं वाटतं उद्धव ठाकरे हे अशा लोकांना आपल्या पक्षातून जाऊ कसं देतात, ज्या लोकांना एवढे रहस्य आपल्याला माहिती आहेत. कारण की ज्या प्रकारचे वक्तव्य आता हे तिवारी देत फिरतायत, दिशा सालियान या केसमध्ये झालेत, या केसमध्ये आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते. कोर्टात ऑलरेडी ही याचिका स्वीकार झाली आहे, त्यावर जी आहे ती चर्चा सुरू आहे, केस चालू आहे. आणि त्या संदर्भात जर असे वक्तव्य तिवारी देणार असतील तर मग फार मोठं संकट आदित्य ठाकरेंवर आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना अटक होऊ शकते. आणि एक त्यांच्या विरोधात पुरावे सिद्ध करण्यासाठी तिवारी यांनाच पोलीससुद्धा अटक करतील. त्यामुळे मला वाटते तिवारी हे मुद्दामून वक्तव्य देत आहेत का काय? कारण आपण तर आता पक्षातून निघालो आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आणि जी काही ते चांडाळ चौकडी म्हणतायत, या सगळ्यांना फसवूनच निघायचं, अशा प्रकारचा निश्चय हे तिवारी यांनी केलेलं दिसत आहे. असंच मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि असे विभीषण अजून येणाऱ्या काळात किती निघतील याबद्दल तर तुमचा अंदाज मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.